देवकुंड, काळू वॉटरफॉल, कुंभे वॉटरफॉल, कातळधार अशा धबधब्यांच्या ठिकाणी ह्या रविवारी जर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल तर हा व्हिडिओ बघा. हे धबधबे खरंच खूप सुंदर आहे, पण वास्तवात हे खूप डेंजर आहे. कारण ह्याच ठिकाणी अनेक लोक जखमी होतात, काही लोक मृत्युमुखी सुद्धा पडतात. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ जास्त मोठा नाही, 7-8 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे, पण हे 7 ते 8 मिनिटं तुमचा किंवा तुमच्या मित्रांचा जीव 100% वाचू शकतो. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण बघा. पॉईंट नंबर 1, रील बघून कोणताही धबधबा, कोणताही पावसाळी ट्रेक निवडू नका. आजकाल काय झालं माहितीये का, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल ओपन केला, नुसते धबधबे, वॉटरफॉल, गडकिल्ले, पावसाळी ट्रेक हे असे ट्रेक आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्यालाही वाटतं की आपण निघावं. पण तुम्हाला माहितीये का, ते व्हिडिओ ती रील असते 30 सेकंदाची. त्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला त्या धबधब्याचा, त्या ट्रेकचा फक्त सुंदर आणि चांगला भाग तुमच्यापर्यंत पोहोचतो. पण त्या मागची गोष्ट म्हणजे तिथं जाणं कसं आहे, तिथं पाऊस किती आहे, तिथं पोचायची वाट किती घसरली, तिथं दरडी कोसळतात का, ह्या अशा गोष्टी ज्या अवघड आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण ते 30 सेकंदामध्ये दाखवणं सोपंच नाही. मग तुमचं काय होतं, तुम्ही ते 30 सेकंदाची व्हिडिओ बघता आणि तुम्हालाही वाटतं की आपण तिथं जायला पाहिजे. मित्रांनो, तसं करू नका. पूर्ण माहिती असल्याशिवाय किंवा तुमचा एखादा मित्र, एखादा ट्रेकिंग ग्रुप अगोदर तिथं गेला असेल, त्याला त्या परिसराची संपूर्ण माहिती असेल, तर त्याच्यासोबत तुम्ही ट्रेकला जावा. जर तुम्ही पहिल्यांदाच ट्रेकला जाणार असेल किंवा एखादा वॉटरफॉल बघायला जाणार असेल तर प्लीज कृपया सगळी माहिती असल्याशिवाय, अनुभवी लोकांशिवाय तुम्ही ट्रेक करू नका. हे रील्स वगैरे बघून अजिबात ट्रेकला जायचा प्लॅन करू नका. दुसरी चूक काय करतात माहितीये का, सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला हे का सांगतो माहितीये का, मागच्या वर्षी कुंभे वॉटरफॉल तिथून एक मुलगी खाली पडली पाय घसरून. तामिनी घाटामध्ये रिंग वॉटरफॉल का काहीतरी होतं, त्याच्यामध्ये पण एका मुलाने उडी मारली होती. स्विमर होता, मस्त होता, त्याला पोहता सुद्धा येत होतं, पण एकाच सेकंडसाठी तो त्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेला. हे का होते माहितीये का, तर आपण चूक करतो सुपरमॅन बनण्याचा. धबधब्याच्या एखाद्या अवघड ठिकाणी जाऊन बसले, कोणालाच माहिती नसतं कोणता दगड घसरू शकतो, कोणत्या दगडावर शेवाळ आहे. जर चुकून एखाद्या शेवाळवरून पाय घसरला तर आपल्याला 1 सेकंद पण नाही लागत आपला जीव गमवायला. तो दगड जो असतो पाय ठेवलेला, तो दिसायला मजबूत वाटतो, पण त्याच्यावरचं शेवळ आहे ना, एका सेकंदात जीव घेऊ शकतं. कोणतीही रिस्क घेऊ नका, सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही रिस्क घेऊन काय करणार आहे, एखादा व्हिडिओ बनवणार, एखादा रील बनवणार, एखादा फोटो काढणार, 1000, 5-10 हजार लोक बघणार, बस आनंद भेटला. पण ह्या सगळ्या धडपडीमध्ये तुमचं काय बरं वाईट झालं तर तुमच्या घरच्यांचं आयुष्य ना एका क्षणात संपूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. त्याच्यामुळं पावसाळी ट्रेक करताना सुपरमॅन बनण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. आणि तिसरी चूक कोणती होती माहितीये का, सोशल मीडियाचा ट्रेंड फॉलो करतो. आज देवकुंडला गर्दी बघितली की आपल्याला पण वाटतं की आपण पण देवकुंडला जायला पाहिजे. आज काळू वॉटरफॉलला गर्दी बघितली तर आपल्याला वाटतं काळू वॉटरफॉलला जावं. माझ्या मित्रांनी इथं बसून फोटो काढलाय, तिकडं बसून फोटो काढलाय, माझ्या मित्रांनी व्हिडिओ बनवले. हे सगळं बघून आपल्याला सुद्धा वाटतं की आपण तिथं जायला पाहिजे. पण मित्रांनो, पावसाळ्यातला सह्याद्री ना हा ट्रेंड फॉलो करायची जागा नाहीये. हा फक्त निसर्ग अनुभवायचा सीझन असतो. इथं धबधब्यात जाऊन व्हिडिओ बनवणे, एखाद्या पुराच्या पाण्यात उलट पोहत जाऊन व्हिडिओ बनवणे, ह्याला मर्दांगी म्हणत नाही. उगाच तुमच्या मित्रांचे स्टेटस बघणार, त्याचं कॅप्शन असणार रिस्क इज माय पॅशन, आणि तुम्हाला पण वाटणार की रिस्क माझं पण पॅशन बनवावं. तसलं अजिबात फॉलो करू नका. तुमची शारीरिक क्षमता किती आहे, तुम्ही तो वॉटरफॉल पर्यंत जाऊ शकता का, तुम्ही तो ट्रेक करू शकता का, हे पहिलं तपासा. काही ट्रेक असे आहेत की तिथं जायला 4-4, 5-5 तास लागतात. काही वॉटरफॉल असे आहेत की सुरुवातीला खाली उतरायचंय, वॉटरफॉल बघायचा, आनंद घ्यायचा, खूप दमायचं आणि पुन्हा परत वरती जायचं असतं. त्यामुळे शारीरिक क्षमता बघा, नाही तर खूप भयंकर त्रास होईल. याच्यामध्ये तुमची खूप दमछाक सुद्धा होईल. नंतर तुम्हाला असं वाटेल की अरे उगाच ट्रेंड फॉलो केला, गप घरी टेरेसवर जाऊन भिजत बसला असतो तर परवडलं असतं. त्याच्यामुळं ट्रेंड फॉलो करून अजिबात कोणत्याही ट्रेकला जाऊ नका. पॉईंट नंबर 4 सगळ्यात महत्त्वाचं आहे, पावसाळ्यामध्ये सोलो ट्रेक करू नका. आपला मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर सोलो ट्रेक का नका करू असा व्हिडिओ होता. मला माहिती आहे प्रत्येकाला एकट्याने भटकायला आवडतं, पण पावसाळा हा एकट्याने भटकायचा विषय नाही. पावसाळा डेंजर विषय. अचानक धुकं वाढतोय, अचानक पाऊस वाढतोय, एखाद्या वॉटरफॉलला जात असेल, तिथं ओढा असेल, अचानक त्या ओढ्याचं पाणी वाढतंय, डेंजर विषय असतं. आतमध्ये एकटे गेले, पाय मुरगाळला, संपलं.
रात्री धुकं बिकं लय अवघड परिस्थिती होऊन जाते. मोबाईलला नेटवर्क काही संबंधच नसतो. इतर वेळेस ठीक आहे, तुमचा आवाज बिवाज काय लोकांपर्यंत जाऊ शकतो, पण पावसाळ्यात तुम्ही किती मोठ्याने ओरडले एकटे असल्यावर तरी आवाज काय कुठं जायचा संबंध नाही. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये सोलो ट्रेक करू नका. 4-5 मित्रांसोबत एखाद्या ग्रुप सोबत जावा. आज असे भरपूर ट्रेकिंग ग्रुप आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित घेऊन जातात, व्यवस्थित परत आणतात. त्यांच्यासोबत जा, थोडाफार एन्जॉय करा, पण एकटे जाण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. 5वी गोष्ट आपण कोणती करतो माहितीये का? निसर्ग जो संकेत देतो ना आपल्याला, त्या का आपण दुर्लक्ष करतो. आपला सह्याद्री ना खूप प्रेमळ आहे, तो कधीच कोणावर रागवत नाही. तो अधूवर आपल्याला सावध करतो. पाऊस यायच्या अधूगर धुकं येतं, काय ढग येतात, मग विजांचा कडकडाट होतो. अचानक ओढ्याचं पाणी वाढायला सुरुवात होतं. त्याचा सुद्धा एक संकेत असतो. जे तुम्हाला आता पांढरे शुभ्र पाणी दिसत असतं, ते जर लाल झालं, लाल लाल मातीसारखं पाणी दिसायला लागलं, तर समजायचं की त्या घाटमाथ्यावर कुठेतरी जोरात पाऊस पडतोय आणि नंतर तो नाला पूर्ण भरणार आहे. हा संकेत असतो. हे संकेत ओळखायला शिका निसर्गाचे. आपण हे संकेत विसरतो. तो नाल्यातून लाल पाणी आलं तरी आपण म्हणतो त्याला क्रॉस करून पुढे जाऊ, आता एवढपर्यंत आलो तर एवढं करूच. पण कधी कधी त्या नाल्याचं नदीमध्ये कधी रूपांतर होतं, तिथं पूर कधी येऊ शकतो हे कोणालाही माहिती नसतं. पण तो निसर्गाला सगळं माहिती असतं. तो निसर्ग तुम्हाला संकेत देत असतो. त्याच्यामुळं ह्या असल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा अभ्यास करा. आणि हे धोके ओळखून सुद्धा तुम्ही जर म्हणले की नाही मला पुढे जायचंच आहे, मित्रांनो, तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचा जीव सुद्धा घेऊ शकतो. आणि छोटीशी अजून एक तुम्हाला माहिती सांगतो. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी वाटलं की आता मी दमलोय, मला पुढे जाणं शक्यच नाही, तर अजिबात ताणू नका, माघारी घ्या. योग्य निर्णय योग्य क्षणी घ्या. मी असे अनेक लोक बघितले, ते दमतात, मरतात सगळं, पण त्यांच्या मनात असतं की नाही जायचं जायचं जायचं. तसं अजिबात करू नका, कारण पुढे जाऊन काही बरं वाईट झालं तर त्याची किंमत मोजणार कोण? तुमचं कुटुंब, तुमचे मित्र, हे सगळेच जण अडचणीमध्ये येतात. बघा, खरा ट्रेकर किंवा खरा माणूस जो असतो त्याला माहिती आहे आता मी दमलोय, माझ्याकडून पुढे शक्यच नाही, तर तो ताणत नाही, तो आहे तसंच मागं जातो. कारण त्याला माहिती असतं परत तयारी करू आणि परत आपलं ध्येय पूर्ण करू. पण नवखे लोकांना काय वाटतं की हा काय म्हणन, तो काय म्हणन, माझी इज्जत जाईल, एवढं लांब आलोय, मग कसं माघारी फिरू, ह्या गोष्टीमुळे ते ताणतात आणि माघारी न घेता पुढे निघतात. पुढे जाऊन तब्येत बिघडते, दमतात, हे होतं ते होतं, चालता येत नाही. मग त्यावेळी अशी कंडिशन येते की करायचं काय, मग जीव घाबरतो, पळापळ होते. त्यावेळी रेस्क्यूवाल्यांना बोलवायला लागतंय. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की आता दमलोय, माघारी फिरा. सह्याद्री कुठेही जाणार नाही. सह्याद्री गेल्या अनेक हजारो वर्षापासून आहे तिथेच आहे. हे वॉटरफॉल सगळे आहे तिथेच आहे. त्याच्यामुळं पावसाळी ट्रेक करताना अजिबात गडबड गोंधळ करू नका, कारण तुम्ही सुरक्षित असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, ह्या 5-6 गोष्टी होत्या. सह्याद्री ही आपली मालमत्ता नाही, आपण सह्याद्रीचे पाहुणे आहेत. आणि ज्या प्रकारे पाहुणे आपल्या घरी आल्यावर आपला आदर करतात किंवा आपण पाहुण्यांच्या इथे गेल्यानंतर आपण त्यांचा आदर करतो, तसंच आपण सह्याद्रीचा आदर केलाच पाहिजे. पावसाळ्यात ट्रेक करा, बिंदास फिरा, पण मी ज्या 5-6 गोष्टी सांगितल्या त्याचा नीट विचार करा. व्यवस्थित शांत हा व्हिडिओ बघा. माझे पॉईंट काय आहेत, मला काय समजून सांगायचे ते बारीक त्याचा विचार करा. कारण हा व्हिडिओ तुम्हाला सगळं फिरून परत सुरक्षितपणे तुमच्या घरी घेऊन जाणार आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या एका मित्रापर्यंत नक्की शेअर करा, कारण हे 7 ते 8 मिनिटं एखाद्याचा जीव नक्की वाचवू शकतात.